विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। धो मे शरणंवरम एतेन सज्जवच्चनम होतु मे जयमंगलम नथि मे शरणंगय्यम धम्मो मे शरणंवरम एतेन सज्जवच्चनम होतु मे जयमंगलम नथि मे शरणंगय्यम संघो मे शरणंवरम एतेन सज्जवच्चनम होतु मे जयमंगलम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या नामांतर दिनाच्या अभिवादन सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे मंचावर ज्यांनी आपलं म्हणणं मांडलं असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण, आत्ताच ज्यांनी आपलं म्हणणं मांडलं असे शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमचे बंधू सन्माननीय अंबादासजी दानवे, मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायाचे सुनील मगरेजी, शिवसेना संभाजीनगर प्रमुख किशोरभाऊ तनवानी, महापौर नंदकुमार घोडिलेजी, माझ्या समवेत उपस्थित झालेले पुण्याहून आलेले नगरसेवक आमचे बंधू सन्मान्य निलेश जठारजी, या अभिवादन सभेला चित्रित करण्यासाठी मुद्रांकित करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि या चळवळीवर प्रेम करणारे सर्व आंबेडकर अनुयायी, सगळ्यांना मानाचा सस्नेह जय भीम। आवाज नाही आला राव, जय भीम। ओके, या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेले शहीद पोचीराम कांबळे, शहीद गौतम वाघमारे, या सर्व शहीदांना अभिवादन करत या अभिवादन सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपलं म्हणणं मांडलं। महाविकास आघाडीच्या वतीने ही अभिवादन सभा इथं आयोजित केली गेली। माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, मी फार विचार करून शक्य तेवढा मला चळवळीच्या संबंधाने काही मांडता येईल का याचा प्रयत्न करेल। कारण झालंय काय की मी इथे आपल्या सगळ्यांच्या समोर या शहरात बोलणं तसं नवीन नाही, परंतु शिवसेनेची उपनेता या भूमिकेतून बोलणं हे नक्की नवीन आहे। मी पहिल्यांदा अशा भूमिकेतून आपल्याशी बोलत आहे, त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी आणि आपल्यासाठीही महत्त्वाची आहे। काहींना असंही वाटू शकतं की ताई, या सगळ्यांमध्ये तुम्ही चळवळीत चांगल्या रमला होतात, तुम्ही राजकारणात कशा काय गेलात, तुम्ही आमच्या होतात। त्या सगळ्या मंडळींना मी हेही म्हणजे तुमचं रुसणं सुद्धा माझ्यासाठी शिरोधार्य आहे। तुम्ही सगळी माझी माणसं आहात आणि तुमचं सुचवणं सुद्धा माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही माझी माणसं आहात। दादा हो, ज्या पद्धतीचं राजकारण मी गेली काही वर्ष सातत्याने बघत आहे, त्यातनं मला जे वाटत आहे की आम्ही सातत्यानं लढे देतो, आंदोलनं करतो, सत्याग्रह करतो, उपोषणाला बसतो, मोर्चे काढतो, निषेध नोंदवतो, पण या सगळ्यांनी होतंय काय की आम्ही फक्त आणि फक्त प्रतिक्रियावादी होत आहोत का असा प्रश्न निर्माण होतो। निव्वळ आणि निव्वळ आक्रोश करणे, व्यवस्थेला शिव्या घालणे, उरबडवेपणा करणे आणि प्रतिक्रिया देणे म्हणजेच चळवळ नव्हे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रश्नांची उकल शोधतो का? व्यवस्थेला बाहेरून शिव्या घालून व्यवस्था बदलत नाही। व्यवस्था बदलायची असेल तर व्यवस्थेच्या आत जाऊन तुम्हाला तुमची वैचारिक पेरणी करावी लागेल, तर ही व्यवस्था बदलण्यासाठी तुम्ही सज्ज होऊ शकता। इथपर्यंत निश्चितपणे मी माझ्या विचारमंथनातनं आली आहे। मी बऱ्याच वेळा विचार करते की ज्या पद्धतीचं अत्यंत गलिच्छ राजकारण मागच्या काही दिवसांमध्ये चालू आहे, ज्याचा उल्लेख इकडे दानवे साहेबांनी केला, की ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक महापुरुषांना वेठीस धरले जाते आणि महापुरुषांचा अवमान केला जातो, मुळात त्यांनाही हे चांगले कळते जे असे राजकारण करतात, परंतु तुम्ही तुमचे अत्यंत दैनंदिन प्रश्न त्यांना विचारू नयेत यासाठी त्यांची ही ठरवून खेळी असते
वाईट याचं वाटतं की दैनंदिन प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ते ठरवून महापुरुषांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात आणि रोज नवं वक्तव्य जाणीवपूर्वक केलं जातं, अगदी ठरवून केलं जातं. म्हणजे चंद्रकांत पाटलांनी भीक मागण्याचं वक्तव्य हे जितकं जाणीवपूर्वक असतं तितकंच जाणीवपूर्वक त्यानंतर राम कदमांनी म्हणणं की आम्ही आंबेडकरवाद्यांना घरात घुसून मारू. त्यांनी जेव्हा म्हणायचं की आम्ही आंबेडकरवाद्यांना घरात घुसून मारू, मग आपल्या डोक्यात पक्क येतं की अरे हे कशामुळे झालं, हे चंद्रकांत पाटलांमुळे झालं का, मग आम्ही चंद्रकांत पाटलाला मारू. दादा हो, या सगळ्यांमध्ये मला जे कळतं, जे बुद्ध सांगतात ते फार महत्त्वाचं आहे. खूप शांतपणे विचार केल्यावर लक्षात येतं की अरे याच्या सगळ्या पाठीमागे काय असेल बरं. हे सगळं म्हणजे वातावरण शांत करण्याच्या ऐवजी वातावरण तापवण्याचा प्रयत्न का बरं जास्तीत जास्त केला जातो. म्हणजे भाजपच्या एका नेत्याकडून चुकीचं वक्तव्य गेल्यानंतर भाजपच्या दुसऱ्या नेत्याने खरे तर सावरून घेतले पाहिजे, पण भाजपचा दुसरा आमदार मात्र अजून त्याच्यात आगीत तेल भडकवत आम्ही आंबेडकरवाद्यांच्या घरात घुसून मारू म्हणतो. खरं तर ते राम कदम काय त्याच्या 5 पिढ्यांना शक्य नसतं, कारण त्याला माहिती आहे आम्ही काय चीज होते. त्याच्यामुळे म्हणजे रामदास फुटाणेंनी फार सुंदर लिहिलंय बरं का. रामदास फुटाणेंनी जी कविता लिहिली, आता पुन्हा माध्यमांनी लक्षात घ्यायचे, नाही तर माध्यम म्हणतील सुषमाताई असे म्हणाल्या. सुषमाताई, मी काहीही बोलत नाही, मी संदर्भ देऊन सांगते की हे रामदास फुटाणेंनी सांगितलंय आणि ते खूप वर्षांपूर्वी सांगितलंय. रामदास फुटाणे असं म्हणतात, पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. पिढ्यानपिढ्या त्यांनी शस्त्र परजली आणि इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबासाहेब, तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. बाबासाहेब, तुम्ही फक्त पेन उचलला आणि अवघा इतिहास बदलून गेला. नाही तर देवघरातली गुंगी गुडिया या देशाची प्रधानमंत्री झालीच नसती. ही ताकद होती त्या संविधानाची. पण ही सगळी ताकद ज्या संविधानाने आमच्यामध्ये निर्माण केली, जी सुषमा अंधारे कदाचित एका अत्यंत उपेक्षित वर्गामध्ये वाढत होती, जी सुषमा अंधारे कदाचित इथल्या व्यवस्थेच्या खिचगिनीतही नव्हती, ती सुषमा अंधारे बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचं बाळकडू घेऊन उभी राहते, संविधानवादाचं बाळकडू घेऊन उभी राहते आणि व्यवस्थेला ठामपणे प्रश्न विचारू शकते. आमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या सूर्यप्रकाशाचे काही कवरसे पडतात. आम्ही मग इथल्या संपूर्ण मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना, समाजाला, साहित्याला, चळवळींना, ब्युरोक्रेसीला आम्ही सगळ्यांना दिसतो, पण तरीही ते दखल घ्यायला तयार होत नसतात. मग दखल घेण्यासाठी आम्हाला मुख्य प्रवाहातली माध्यमं निवडावी लागतात, मुख्य प्रवाहातले प्लॅटफॉर्म निवडावे लागतात. शिवसेना हा मुख्य प्रवाहातला माध्यम, आम्हाला तो प्रवाह, तो प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा वाटतो. काही लोक म्हणतात की ताई शिवसेनाच का, त्याचंही पुन्हा सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही सगळी माझी माणसं आहात. तर त्यांना पुन्हा सांगितलं पाहिजे की दादा हो, या देशात अनेक चळवळी झाल्या, अनेक यात्रा झाल्या, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्याही यात्रा झाल्या, काय मोर्चे, काय 12 भानगडी झाल्या. एकमेव अशी महाप्रबोधन यात्रा आहे की जी एका महिलेला लीड करायला दिली, जी फक्त आणि फक्त महिलेने लीड केली. शिवसेना बियॉन्ड द कास्ट, बियॉन्ड द रिलिजन अँड बियॉन्ड द जेंडर, त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करते तेव्हा आमच्यासाठी तो विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. राजे हो, जेव्हा बाबासाहेबांच्या संविधानाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला जातो, मी मघाशी जे म्हटलं ना की जर चंद्रकांत पाटील बोलले तर राम कदमांनी आगीत पाणी टाकायला पाहिजे होतं, त्या आगीत तेल का टाकतात. खूप विचार केल्यावर तुम्हाला राजकारण लक्षात येईल की हे जाणीवपूर्वक केलं जातं, कारण टीम देवेंद्र राम कदमांच्या तोंडी असं वाक्य ठरवून घालते, कारण टीम देवेंद्रला देवेंद्र वगळता अगदी भाजपचा जरी असला तरी कुठलाच बहुजन नेता उभा राहू द्यायचा नसतो. टीम देवेंद्र ठरवून इथं सगळ्यांची अगदी छाटणी करायला लागते आणि ते आपल्या लक्षात येत नाही. या सगळ्या राजकारणामध्ये सकाळी आमचा एक वांड भाऊ
तो सकाळी अक्षरशः संविधानिक चौकटीची खिल्ली उडवत सांगत होता, काही केलं तर निकाल आमच्याच बाजूला लागणार आहे. त्याला इकडे यायला टाइम भेटत नाही, त्याला टीव्हीवर सांगायला टाइम भेटते. आपला संजू भाऊ, लाडानं आपण संजा बिंजा घरी म्हणतो, लाडानं म्हणतो आपण घरी, आहे की नाही? आपला भाऊ आहे तो, बहीण भाऊ असंच बोलतात घरी. तर मग आता आमचा संजू भाऊ काय म्हटला की अरे आमच्याच बाजूने निकाल लागणार आहे. कसं म्हणू शकता बरं तुम्ही? असं कसं काय म्हणू शकतात संजय शिरसाट? निकाल तुमच्याच बाजूने लागू शकेल. हा, तुम्ही असं म्हणणं ठीक आहे की आम्ही जे तथ्य आहेत ते तथ्य मांडलेले आहेत, बाकी काय ते न्यायालयात ठरेल, आयोगात ठरेल. पण तुम्ही खात्रीने जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही एका अर्थाने हे कबूल करता की भाजपच्या अत्यंत आसुरी बहुमताच्या ताकदीवर तुम्ही संविधानाने सांगितलेल्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा यांचा गैरवापर चालवलेला आहे. स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करणारी ही मंडळी, ज्यांनी ईडीचा गैरवापर केला की सत्य सांगितलं तर ईडी मागे लावेल, ज्यांनी सीबीआयचा गैरवापर केला, ऑनरेबल कोर्टाने दोन्ही केसेसमध्ये सांगितलंय, अनिल देशमुख केसमध्ये आणि संजय राऊत केसमध्येही. मग तुम्ही ईडी सीबीआय झाला की इलेक्शन कमिशनचाही गैरवापर करता. ज्या पद्धतीने आज संजय शिरसाटांचं हे स्टेटमेंट आलंय, बाकी शिरसाटला काही मिळणार नाही हा भाग वेगळा. ते शिरसाटला फक्त आणि फक्त वरातीत वापरून घेणार आहे, त्याच्या पलीकडे काहीच करणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. वाईट वाटतं, आपलाच भाऊ आहे, आपल्या भावाला असं कोणी करू नये म्हणून. परंतु ते शिरसाट किमान याची जाणीव ठेवत नाहीत की अरे मी राखीव मतदारसंघातनं निवडून आलोय, मी या मतदारसंघातनं निवडून येऊ शकलो जर मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मला मताधिकार दिला नसता, निवडणुकीला उभं राहायचा अधिकार दिला नसता, मला ते नागरी अधिकार दिले नसते, तर कदाचित आज मी सभागृहातही दिसलो नसतो. मी सभागृहात आल्यावर माझी ही पहिली नैतिक जबाबदारी असली पाहिजे की ज्या संविधानिक चौकटीमुळे मी निवडून आलेलो आहे ती संविधानिक चौकट जपण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. पण शिरसाट मात्र ती संविधानिक चौकट उद्ध्वस्त करण्याची भाषा करतात, ती संविधानिक चौकट उलथवून टाकण्यासाठी ते बोलतात. हे मात्र चूक आहे. दादा हो, मी फार बोलणार नाही, तुम्ही सगळे अत्यंत जाणकार आहात, पण मला एक गोष्ट नक्की सांगायची आहे. मी जेव्हा संविधान 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 करत राहते ना, तेव्हा मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की भारतीय घटनेमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. एक डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आणि दुसरं झिरो इंटरफिअरन्स, अर्थात अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्ता विकेंद्रीकरणाचे तत्व. सत्ता कुणाही एका माणसाच्या हातात असणार नाही, ती कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या तिघांमध्ये विखुरलेली असेल आणि एकाने दुसऱ्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हे घटनेमध्ये स्पष्टपणे लिहिलेले असताना सुद्धा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिघांवर सुद्धा काय पद्धतीने आता नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. सत्ता एकाच ठिकाणी कशी केंद्रीकृत होईल याचा जो प्रयत्न चालू आहे, या विरोधात बोलावेच लागेल. राजे हो, आज जर इथं विद्यापीठ नामांतर दिवस आहे तर हाही मुद्दा चर्चेला यायला हवा की विद्यापीठांमधून शिकवले जाणारे जे अभ्यासक्रम आहेत, या अभ्यासक्रमांमध्ये मानव मूल्याचे संदर्भ असणारे अभ्यासक्रम किती शिकवले जातात. मानवी मूल्यांचा संदर्भ असणारेच अभ्यासक्रम शिकवले जातात की कपोल कल्पित भविष्यवाणी करणारे किंवा तीच ती चातुर्वर्ण्य व्यवस्था जैसे थे ठेवणारे अभ्यासक्रम शिकवले जातात. याकडे सुद्धा एक जागरूक कार्यकर्ता म्हणून लक्ष ठेवावे लागेल. दादा हो, ज्या विद्यापीठाला नाव मिळावे म्हणून आमची एक पिढी गारद झाली, ज्या विद्यापीठाला नाव मिळावे म्हणून आमच्या एका पिढीने जीवाचे रान केले आणि आमच्यासाठी अत्यंत स्वाभिमानी दिवस उजाडला, त्या विद्यापीठामध्ये नेमके
कामकाज कसे होते आणि हे कामकाज खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानाला अनुसरून होते का, याकडे सुद्धा जागरूकतेने आंबेडकर अनुयायांनी लक्ष दिले पाहिजे. मी असे का म्हणते त्याला कारण आहे दादा. मी असं म्हणते त्याचं कारण आपल्याकडे आरंभशूर लोक फार आहेत. आपण पाहिलं असेल इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाची कुदळ फडणवीसांनी मारली. त्याला आता अनेक वर्ष झाली, पण तिथे स्मारकाची अजून साधी वीटही रचली नाही. तीच गत नामांतर दिनाच्या निमित्ताने शोकांतिका व्यक्त केली पाहिजे की नांदेड जिल्ह्यातल्या आमच्या गणराज्य संघाच्या जिल्हा संघटिकेने शीतल भवरेने एक व्हिडिओ आज शेअर केला आणि सांगितले की तिथे असणारी गौतम वाघमारे यांचं जे शहीद स्मारक म्हणून जी छोटीशी जी एक स्मारकाची एक फरशी लावलेली आहे त्याची दुरावस्था काय आहे. नांदेड महापालिकेतले नगरसेवक, खरं तर अशोकरावजी इथं नाहीत, मला त्यांच्या उपस्थितीत हा मुद्दा मांडायला जास्त आवडलं असतं, कारण आपल्याला पाठीमागे बोलायची अजिबात सवय नाही, आपल्याला तोंडावर बोलायला आवडतं. त्या सगळ्या स्मारकाची जी दुरावस्था आहे त्या दुरावस्थेकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवे. हे तर अजून आहेच आहे. नाही, संजय सिरसाटच्याच नावाचं का बरं? आमचा एवढा मोठा भाऊ मुख्यमंत्री झालाय, त्याला तरी कुठं टाइम मिळतोय आजच्या दिवशी? ते जाऊ द्या, त्याचं आता त्याला काय करावं. जरा आपले वांड भाऊच आहे तो, जाऊ द्या, वांडपणा केला तरी काय, आपलेच भाऊ आहेत, काय बोलायचं. आता या सगळ्यांमध्ये नांदेडमध्ये जर शहीदांच्या स्मारकाची ही दुरावस्था असेल आणि त्याकडे चळवळ म्हणून जर आपण गांभीर्याने बघणार नसू, तीच अवस्था वनंदमध्ये असेल, तीच सिच्युएशन एकीकडे विद्यापीठातनं आम्ही शिक्षण घेतोय आणि ज्या विद्यापीठातनं आम्ही शिक्षण घेतोय त्या विद्यापीठातनं PhD धारक म्हणून बाहेर पडणारे विद्यार्थी, PhDचे गाईड आणि विद्यापीठामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्ञानशाखा यामधला कमालीचा असणारी उदासीनता, शासनाची ही उदासीनता, या सगळ्याच गोष्टींकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. नामांतर दिवसाला नुसतेच जत्रेचे स्वरूप प्राप्त होण्यापेक्षा नामांतर दिनाच्या निमित्ताने वैचारिक मंथन होणे हे जास्त गरजेचे आहे. कारण मला असं वाटतं की बाबासाहेबांनी आम्हाला इमोशनल टूलपेक्षा एक्सपेरिमेंटल टूलवर जास्त काम करायला सांगितले. आपण एक्सपेरिमेंटल टूलकडे वळूया का? एक्सपेरिमेंटल टूल असं सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी सांगितले की मी हे संविधान तुमच्यासाठी बहाल करत आहे, हे संविधान किती यशस्वी ठरेल, हे संविधान जे लोक याची अंमलबजावणी करणार आहेत त्यांच्या नियतीवर अवलंबून आहे. त्यांची नियत चांगली असेल तर संविधान यशस्वी ठरेल, त्यांची नियत वाईट असेल तर संविधान कदाचित अपयशी आहे, असा ते लोक दावा करू शकतील. आता तसा दावा करणे चालू आहे. राजे हो, दादा हो, मी तुमच्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं लहान आहे, पण या प्रत्येक गोष्टीकडे थोडे गांभीर्याने बघितले पाहिजे की नॉन इश्यूजवर जे लोक चर्चा करतात ते जाणीवपूर्वक यासाठी चर्चा करतात कारण त्यांना तुमच्या जगण्या मरण्याशी निगडीत प्रश्नांवर चर्चा करायची नाही. त्यांना तुमच्या जगण्या मरण्याशी जे रोजचे इश्यू आहेत त्यावर अजिबात बोलायचे नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांची त्यांना उत्तरं सुद्धा द्यायची नाही आहेत. दादा हो, हे नीट समजून घ्या की शिक्षण हे जर वाघिणीचे दूध असेल, हेच शिक्षण जर आम्हाला विद्यापीठातून मिळत असेल तर विद्यापीठात आमची पोरं तेव्हा पोचतील जेव्हा प्राथमिक आणि माध्यमिकमध्ये आधी आमची पोरं यशस्वीरित्या पुढे जातील. पण प्राथमिक आणि माध्यमिकची अवस्था अशी आहे की खाजगी शाळांच्या शैक्षणिक शुल्क जे आहेत ते लाखोंच्या घरात आहेत. एखादं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येतं ज्याची वार्षिक फीस UKG, LKG, 4th, 2nd, 3rd, अर्थात मला हे नाव सुचलं म्हणून अशी अनेक नावं सांगता येतील की ज्यांची फीस 1-1 लाख 2-2 लाख रुपये फीस आहे. तुम्ही विचार करा, ज्यांच्या कुटुंबामध्ये 3 लेकरं असतील, 4 लेकरं असतील,
त्यांना ॲट ए टाईम प्रत्येकाचे 2-2 लाख रुपये भरणं शक्य आहेत का? आम्ही वर्षाचे 8 लाख रुपये फक्त शिक्षणावर खर्च करू शकत नाही. पण अडचण अशी आहे आमची इथे की इथे सरकारी शाळांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधून किंवा महापालिकांच्या शाळांमधून एकाही आमदार खासदाराचं मूल शिकत नाही. एकाही मंत्र्याचं लेकरू जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळेत जात नाही. एकाही महापौराचं लेकरू, इथे महापौर बसलेले आहेत आजी माझी तरी सांगते, एकाही महापौराचे लेकरू हे अजिबात जिल्हा परिषद किंवा महापालिकेच्या शाळेत शिकत नाही. एवढेच कशाला, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे जे शिकवणारे शिक्षक आहेत यांची लेकरं सुद्धा त्या शाळेत शिकत नाहीत. याचा अर्थ असा आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा प्रचंड खालावलेला आहे. पण अडचण अशी आहे की खाजगी शाळांमधून जर शिकायचं म्हटलं तर आमच्याकडे पैसे नाहीत. तुमच्या षडयंत्र हे नीट लक्षात येऊ द्या दादा हो. निव्वळ प्रतिक्रियावाद करून आपले प्रश्न सुटत नाहीत. कुणीतरी एक वादग्रस्त वक्तव्य करायचे, आपण सोशल मीडियावर कुठे बाईच्या चेहऱ्याला गड्याचा फोटो लावायचा, त्याच्यावर फुली मारायची, निषेध निषेध हाय हाय म्हणायचं, याने प्रश्न सुटत नाही. मंथन हे करावे लागेल की असंच केलं होतं त्यांनी. ते म्हणायचे BSNL ला रेंज येत नाही, BSNL बंद पडतं. ही जी डिजिटल आणि प्रिंट माध्यमांची लोक इथं बसलेली आहेत त्यांच्यापैकी काही जण स्तंभ लिहायचे, चलते चलते यूं ही रुक जाता हूं मैं, अशी BSNL ची अवस्था होते. मग काय करा, BSNL ला रेंज नाही तर BSNL बंद करा, जिओ घ्या. सगळ्यांनी जिओ घेतला. कर लो दुनिया मुट्ठी में, किसने की मुट्ठी में, अदानी अंबानी ने, हमारे हाथ में क्या, गाजर हलवाची मोहीम हमारे हाथ में क्या है दादा हो. BSNL सरकारी बंद झालं, जिओ सुरू झालं. हीच अवस्था ST महामंडळची की ST महामंडळ मध्ये कंडक्टर नीट बोलत नाही, चिल्लर पैसे देत नाही, वेळेवर बस येत नाही, बसच्या सीट तुटलेले आहेत, असं म्हणून म्हणून महामंडळ बदनाम झालं. ट्रॅव्हल्सचे भाव वाढले. ट्रॅव्हल्सवाला दिवाळीमध्ये आमची लेकरं शाळेतली पुण्याहून इकडे यायची म्हटलं तर 4-4 हजार रुपये तिकीट घेतो. आता ST महामंडळ तोट्यात. शिक्षणाची अवस्था हीच होत आहे. आता जेव्हा आपण त्यांना म्हणतोय की दोन्ही पैकी एक गोष्ट करा, कुठली, आयदर एक तर ज्या सरकारी शाळा आहेत त्यांचा शैक्षणिक दर्जा तरी वाढवा, किंवा ज्या खाजगी शाळा आहेत तिथं आमची लेकरं शिकवा. खाजगी शाळांना पैसे द्या, आमचं नाही म्हणणं नाही, पण खाजगी शाळांना पैसे सरकारने द्यावे. लेकरं आमची शिकतील, पैसे सरकारने द्यावे. आता सरकार म्हणेल हमारे पास पैसा है नहीं, है की नाही. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 21A, एज्युकेशन इज आवर फंडामेंटल राईट. शिक्षण हा आमचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. तो बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेला अधिकार आहे. आता जर सरकारचे असे म्हणणे असेल की आमच्याकडे पैसे नाहीत तर पैसे कुठून काढायचे आम्ही सांगतो. कॅगच्या रिपोर्ट मध्ये 2021-22 कॅगचा रिपोर्ट भारत सरकारने लोकसभेमध्ये सादर केलाय. मी दाखवू शकले असते, मी आता एकटीच आले ना तर मी स्क्रीनवर दाखवू शकले असते. आपण पुराव्याशिवाय बोलत नाही. लोकसभेमध्ये कॅगने रिपोर्ट सादर केला. माझ्या बापाचं कॅग नाही, सरकार भाजपचं. रिपोर्ट भाजप सरकारच्या काळात सादर झालाय. कॅग सरकारच्या अधीन आहे. कॅगने रिपोर्ट सादर केलाय आणि कॅग काय सांगते, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2014ला स्वतःच्या व्यक्तिगत जाहिरातीवर 467 करोड रुपये खर्च केले. 2015ला 317 करोड रुपये खर्च केले. 18ला पुन्हा 350 करोड खर्च केले एकट्याच्या जाहिरातीवर. एकट्याच्या. साला मैं तो साहब बन गया
कि सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, कि रील्स मेरी देखो, कि फोटो मेरी देखो। अरे कब तक देखो रे, कब तक देखो? हमको चुना लगा लगा के कब तक देखो? दादा हो, मोदीजींच्या व्यक्तिगत जाहिरातीवर जेवढे पैसे खर्च झाले, जे कॅगच्या रिपोर्ट मध्ये आलेले आहेत, हे जरी सगळे पैसे एकत्र केले तरी आमची लेकरं शिकू शकतात, तरी सुद्धा आमच्या लेकराच्या शिक्षणाचे पैसे निघू शकतात। आता तुम्ही विचार करा राजे हो, हाच विचार मी 15 वर्ष सांगत होते तेव्हा हे जे आमचे कॅमेऱ्यावाले भाऊ आहेत का, ते दाखवत नव्हते महाराष्ट्राला। आता हा विचार जेव्हा मी शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवरून सांगते तेव्हा हे कॅमेऱ्यावाले भाऊ सांगतात, म्हणून मला शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवर येऊन सांगावं लागते। ही माझी गरज आहे, ही गरज आहे माझी की मला काय येऊन सांगावं लागतं। माझी अडचण आहे ती की अरे जर माझी लेकरं, माझी भावंड, ही माझी सगळी जी माणसं आहेत, या माणसांचे एवढे सगळे फंडामेंटल राईट्स जर अशा पद्धतीने धुतकारले जात असतील तर ते राईट्स मांगने से भीख मिलती है और छीनने से अधिकार मिलते हैं। आम्ही भीक मागणारे नाही आहोत। त्यामुळे चंद्रकांत पाटलांना भीमा कोरेगावला यायला पण भीती वाटली, आले नाही ते भीमा कोरेगावला। त्यांना माहिती होतं की बाबासाहेबांची लेकरं काय करू शकतात, नाही आले ते अजिबात। दादा हो, राजे हो, हे नीट समजून घ्या की तुमच्या जगण्याच्या प्रश्नांकडून तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं। एक बाई स्वेच्छेने कपडे उतरवते की घालते हा मुद्दा चर्चेचा असू शकत नाही। त्याही पेक्षा ज्या आमच्या माया बहिणींची निव्वळ आणि निव्वळ जातीवादातनं नग्न धिंड काढली जाते, त्यांना पीडित केलं जातं, अवहेलना केली जाते, प्रताडित केलं जातं, ते मुद्दे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत। त्यावर सरकारने चर्चा घडवून आणली पाहिजे, पण त्यावर चर्चा होत नाही। आमची अडचण तिथे आहे, मला म्हणून तिथे मांडायला लागते। काय काय मुद्दे गरजेचे आहेत? आपल्या महागाईवर कुणी बोलतच नाही दादा हो। पडेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया, अरे कैसे पड़ेगा इंडिया? खाएगा इंडिया तो लड़ेगा इंडिया ना, और लड़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। अभी इधर खाने कुछ नहीं है तो लड़ेगा कैसे इंडिया? कधी काळी 60-70 रुपये किलो पाम तेल जर आता 250 रुपये किलो झालं असेल तर आम्ही जगायचं कसं माया हो? आणि या प्रश्नांवर काहीच बोलत नाही, ह्या प्रश्नांवर चर्चाच करत नाहीत। चर्चा एवढीच, याने त्याला डिवचले, त्याने याला टोला दिला, त्याने याला खोचक सल्ला दिला, याने त्याला प्रतिटोला लगावला, याने त्याला सनसनीत सुनावली, याने घरचा आहेर दिला। याच्याने आमचे किती प्रश्न सुटतील, गोरगरिबांचे प्रश्न किती सुटतील? राजे हो, मी तुमची बहीण आहे, मी तुमची लेक आहे। मी वारंवार सांगते की मला जेवढं कळतंय, जेवढा बाबासाहेब मी अभ्यासला, जेवढे बाबासाहेब मला कळलेत, मी वारंवार सांगते की माझ्या सबंध आयुष्यातनं बाबासाहेब हे नाव वजा केलं तर माझी किंमत डस्टबिन एवढी आहे, याच्या पलीकडे नाही। मी जी उभी आहे ती निव्वळ आणि निव्वळ जे काही थोडंफार शिकले त्यामुळे। पण दादा हो, हेही तितकेच खरे की ही लढाई एकटीने शक्य नाही। मी या भ्रमात अजिबात नाही की मी खूप भाषणबाजी करेल आणि जिंकून नेईल, अजिबात नाही। ही लढाई कुण्या एकट्याने शक्य नाही दादा हो, ही लढाई तुमच्या माझ्या एकत्रित आवाजाने होईल, ही लढाई तुमच्या माझ्या एकत्रित येण्याने होईल। जर ही लढाई लढायची असेल आणि खऱ्या अर्थानं संविधान वाचवायचं असेल, काही जण म्हणतील संविधानाला काय धोका आहे? आमचे बंधू आठवले साहेब म्हणाले संविधानाला काय धोका आहे? आठवले साहेब माझे मोठे भाऊ आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे। पण संविधानाला धोका कसा आहे हा शेवटचा मुद्दा सांगेल आणि थांबेल। भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा घटना बहाल झाली तेव्हा बाबासाहेबांनी सांगितले होते की जर मी एवढी सगळी घटना तुम्हाला दिली आहे आणि ही घटना तुम्हाला मान्य नसेल तर काय करा, मी तुम्हाला एक तरतूद देतो, एक कलम 368 ची, अकॉर्डिंग टू आर्टिकल 368 यू कॅन अमेंडमेंट दिस कॉन्स्टिट्यूशन। तुम्हाला 368 नुसार एखादा कलम कमी करता येईल, एखादा कलम जास्त घालता येईल। 368 नुसार 3 घटना दुरुस्तीच्या पद्धती सांगितल्या। आठवले साहेबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कृपया शांतपणे ऐकावे,
की काय सांगितले होते. आठवले साहेब, माझाच भाऊ आहे, माझ्या घरातला माणूस आहे आणि माझ्या भावाला कळले, माझ्या भावाच्या माणसांना सगळ्यांना कळले तर माझा भाऊ पार्लमेंटमध्ये, कारण ते मोदीजींच्या जास्त जवळ आहेत, तर ते कानात सांगू शकतील. ते कानात सांगतील की आमची माणसं हुशार झाली आहेत, शहाणी झाली आहेत. चुना लावणं इतकं सोपं नाही आहे, आम्हाला इतकं येड्यात काढणं सोपं नाही आहे. आम्ही काही बगलत रेडिओ घेऊन फिरत नाही. दादा हो, कलम 368 ने 3 पद्धती सांगितल्या घटना दुरुस्तीच्या. कलम 368 अ, साधी दुरुस्ती. एखाद्या गावाचे विभागाचे नाव बदलायचे असेल तर साधी दुरुस्ती. साधी दुरुस्ती म्हणजे काय? संसदेत जर 543 खासदार असतील तर 543 पैकी समजून घ्या 200च खासदार हजर आहेत, तर 101 लोकांनी जरी यस म्हटलं तर दुरुस्ती होईल, साधी दुरुस्ती. कलम 368 ब, विशेष दुरुस्ती म्हणजे 543 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. कधी? जर दोन राज्यांचा, 2 सीमांचा, 2 नद्यांचा, धरणाचा प्रश्न असेल तर 543 पैकी 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे. आणि नंबर 3, जर तुम्हाला घटनेची चौकटच बदलायची असेल तर अतिविशेष दुरुस्ती. अतिविशेष दुरुस्ती म्हणजे काय? संसदेमध्ये 543 पैकी 272 सदस्यांनी यस म्हटले पाहिजे आणि खाली स्टेट असेंब्लीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त असेंब्लीनी यस म्हटले पाहिजे. आता तुम्ही विचार करा, चौकट म्हणजे काय? के डायसींची मते, नानी पालखीवालांची मते, सुप्रीम कोर्टने दिलेले वेळोवेळीचे निकाल आणि दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मते, या सगळ्यांचा जर एकत्रित सार केला तर चौकट कशाला म्हटलंय? चौकटीचा पहिला कोणा? या देशाचं नाव बदलायचं असेल तर 368 क मध्ये जावं लागेल. नंबर 2, फंडामेंटल राईट मध्ये जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल कलम 12 ते 35 मध्ये, तर तुम्हाला 368 क मध्ये जावं लागेल. हे लक्षात घ्या. तुमच्या शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, सभा घेण्याचा अधिकार, संस्था स्थापन करण्याचा अधिकार, संघटना काढण्याचा अधिकार, हे सगळे अधिकार, अॅट्रॉसिटीचा अधिकार, हे सगळेच्या सगळे अधिकार फंडामेंटल राईट मध्ये आहेत. हे फंडामेंटल राईट जर बदलायचे असतील तर 368 क मध्ये जावं लागतं. नंबर 3 सांगितलेलं आहे, जर तुम्हाला एकूण इथल्या व्यवस्थेमध्ये काही बदल करायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला 368 क मध्ये जावं लागेल. आणि चौथं सांगितलंय बाबासाहेबांनी, मी सांगतोय त्या पद्धतीत बदल करायचा असेल तरी सुद्धा 368 क मध्ये जावं लागेल. आणि 368 क काय सांगतं? पार्लमेंटमध्ये 543 पैकी 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्य जर एकत्र आली तर घटना बदलू शकते. दादा हो, नीट समजून घ्या. आज घडीला भाजपाकडे 272 नाही, 300 पेक्षा जास्त खासदार आहेत. त्यांच्याकडे वर 300 पेक्षा जास्त खासदार आहेत. तर कधी नव्हे ते इतिहासात राज्यसभेमध्ये 100 पेक्षा आता जास्त खासदार आहेत. जितक्या स्टेट असेंब्ली एक स्टेट ते मिळवतील तितकी ते मेजॉरिटी करत जातील 368 क करण्यासाठी. 368 क पर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांना एक राज्य मिळवावे लागेल. का ओरडते सुषमा अंधारे? महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांची मांदियाळी हे राज्य म्हणजे माइलस्टोन आहे. या राज्याचा निकाल हा देशाला एक नवी दिशा देणारा असेल. जर तुम्हाला खरंच वाटतंय की ती संविधानिक चौकट वाचवायची असेल तर यांचा जो मेजॉरिटीचा भस्मासूर आहे तो रोखावा लागेल. आणि मेजॉरिटीचा भस्मासूर रोखायचा असेल तर हे ठरवून घ्यावं लागेल की हे राज्य त्यांच्या घशात जाणार नाही. बाकी डिसिजन इज युअर्स. तुम्ही प्रबुद्ध लोक आहात, तुम्ही जाणकार लोक आहात, मी जास्त सांगायची गरज नाही. आणि हो, मी जेव्हा असं म्हटलं की माझ्यावर ईडी लावता येत नाही, CBI लावता येत नाही, फार तर माझा घातपात होऊ शकतो, तेव्हा शिक्षण मंत्री दीपक केसरकर असं म्हणाले की मग त्यांनी त्यांचं बोलणं आवरावं. त्या जर इतक्या तिखट बोलणार असतील, इतक्या अग्रेसिव्ह होणार असतील तर होऊ शकतो त्यांचा घातपात. केसरकरांचं हे बोलणं
मगरुरी आहे. केसरकरांचं हे बोलणं सत्तेचा माज आहे. मी अजून एक या माध्यमांच्या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे. काल रामदास कदम माझ्याबद्दल बोलताना परत एकदा खरं म्हणजे या सगळ्या लोकांबद्दल मला अपार करुणा भाकाविषयी वाटते. ते म्हणाले की सुषमा अंधारेच्या पदराच्या आड. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.